हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण सराव संच 5.1 पाहणार आहोत. याच्यातला पहिला प्रश्न आहे, पुढील प्रत्येक बाबतीत किती शक्यता आहे ते लिहायचे. म्हणजे आपण एखादी घटना झाली तर त्याच्यामध्ये आपल्याला किती शक्यता राहतात ते लिहायचं आहे. ठीक आहे. वनिताला महाराष्ट्रातील पुढील प्रेक्षणीय स्थळांची माहिती आहे. त्यातील एका स्थळाला मे महिन्याच्या सुट्टीत ती जाणार. काय करणार आहे वनिता ही पुढीलपैकी काही स्थळाची माहिती आहे ती मी मध्ये जाणार आहे. आता इथे काय विचारले, किती स्थळ आहेत असे? अजिंठा आहे, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा अभयारण्य, आंबोली, रायगड, माथेरान आणि आनंदवन असे किती स्थळ आहेत एकूण? 1 2 3 4 5 6 7 माथेरान, आनंदवन आणि हे आनंदवन 8. एकूण असे स्थळ किती आहेत? टोटल 8 स्थळ आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे ह्यापैकी कोणत्याही ठिकाणी ती जाऊ शकते. लोणार सरोवरला जाऊ शकते किंवा रायगडला जाऊ शकते, आनंदवनला जाऊ शकते, अजिंठाला जाऊ शकते, महाबळेश्वर किंवा आंबोलीला जाऊ शकते किंवा ताडोबाच्या अभयारण्याला, म्हणजे कुठे पण जाण्याची शक्यता आहे. म्हणजे कुठेही जाऊ शकते. जास्त एखादी शक्यता जास्त असू शकते, एखादी कमी. तिचं आवडतं, पण शक्यता ह्या 8 जागा तिला माहिती असल्यामुळे तिला ह्या 8 जागेपैकीच जाणार आहे ती. तर त्याच्यामुळे शक्यता किती झालेली आहेत आपल्या? 8 शक्यता. 8 शक्यता फक्त एवढंच उत्तरले शक्यता. आणि याचं उत्तर आपलं झालं. ठीक आहे. फक्त 8 शक्यता एवढंच लिहिलं की उत्तर आपलं संपलेलं आहे. आपण दुसरा प्रश्न पाहू. दुसरा प्रश्न आहे, एका आठवड्यातील वार यादृच्छिक पद्धतीने निवडायचे. बघा, आठवड्यात वार किती असतात? आठवड्यात वार असते सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. म्हणजे असे आठवड्यातून वार किती झाले बघा? रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. ठीक आहे. तर वार किती झाले? 1 2 3 4 5 6 7. आपल्याला माहितच आहे आठवड्यामध्ये 7 दिवस असतात. 7 दिवस असतात, त्याच्यामुळं आपल्याला एक दिवस निवडायचा. तर आपण कोणताही दिवस निवडू शकतो. रविवारचा निवडू शकतो किंवा शुक्रवारचा, मंगळवारचा, सोमवारचा, शनिवारचा किंवा बुधवारचा. आपल्याला कोणता निवडायचा आपण त्या पद्धतीने कोणताही निवडू शकतो. त्याच्यामुळं याची शक्यता आहे, एकूण ही सगळी संख्या मोजायची. 1 2 3 4 5 6 7. तर आठवड्यात 7 दिवस असतात, म्हणून शक्यता किती आहे? 7 शक्यता. किती लिहायचं? 7 शक्यता किंवा शक्यता 7 लिहा किंवा 7 शक्यता असं आपल्याला उत्तर लिहायचं. आपला तिसरा प्रश्न आहे, पत्त्याच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. किती पत्ते निवडायचे आपल्याला? फक्त एकच पत्ता निवडायचा. आणि पत्त्याच्या एका कॅटमध्ये राहतात 52 पत्ते. 52 पैकी एकच निवडायचा आहे. म्हणजे 52 पत्त्यापैकी एक निवडायचा. म्हणजे आपली शक्यता किती झालेली आहे? शक्यता झालेली आहे 52 शक्यता. आपलं उत्तर आहे 52 शक्यता. पत्त्याच्या कॅटमध्ये एकूण 52 पत्ते असल्यामुळे आपली शक्यता एकूण 52 आहे. त्याच्यापैकी कोणता पण पत्ता जो आपण निवडू शकतो. आपला सराव संच 5.1 मधला हा शेवटचा प्रश्न आहे. प्रत्येक कार्डवर एक संख्या याप्रमाणे, म्हणजे आपण काय केले? कार्ड बनवले. ठीक आहे, चिठ्ठ्या बनवल्या आणि प्रत्येक चिठ्ठीवर एक नंबर दिलेला आहे. 10 पासून तर 20 पर्यंत संख्या लिहिल्या आहेत. ठीक आहे. 10 पासून ते 20 पर्यंत आपण त्याच्यावर नंबर दिले आहेत. तर आपण सहज जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला काय होते माहिती आहे का? आपण डायरेक्ट काय करू? 20 मधून 10 वजा केले तर 10 वाटतात, पण तसं नाही आहे. समजा ह्या चिठ्ठी आहेत ना, ही चिठ्ठी 1 2 3 4 5 6 7. डायरेक्ट करायचं नाही, उत्तर चुकते. आपण काय करायचं? प्रत्येकाला नंबर द्यायचा. इथं 10 दिला, इथं 11 दिला, इथं 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. म्हणजे मी 10 पासून पहिला नंबर दिला, शेवटला 20. आता जर तुम्ही इथे पाहिलं 1 2 3
4 5 6 7 8 9 10 11 एकूण किती आहेत 11. ठीक आहे. जर आपण याची वजाबाकी केली तर उत्तर कदाचित चुकण्याची शक्यता आहे. आपल्याला वाटेल बाबा 20 मधून 10 वजा केले तर 10 उत्तर येईल, पण तसं नाही. आपण प्रत्येक चिठ्ठीला एक एक नंबर द्यायचा. ठीक आहे. आणि काय करायचं आपल्याला उत्तर येऊन जाते. तुम्ही हे खाली जर लिहिलं उत्तर तिथे तरी कळून जाते. ठीक आहे. तर याची शक्यताची आहे शक्यता आपली किती राहणार आहे 11 शक्यता आहे. पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 10 नंबर दिला पहिल्याला, शेवटला 20 पर्यंत मी लिहिलेली शक्यता आलेली आहे 11. ठीक आहे. अशा प्रकारे आपला सराव संच 5.1 झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.